विठू माझा लेकरूवाळा संगे संतांचा आणि वारकऱ्यांचा मेळा। हाच मेळा पुण्यातल्या विठ्ठल मंदिरात आपल्याला पाहायला मिळते आहे। भवानी पेठेतल्या विठ्ठल पालखी विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची जी पालखी आहे ती पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे आणि कालपासूनच अनेक पुणेकर हजारो पुणेकर या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करताना पाहायला मिळतात। सकाळी दुपारी आणि संध्याकाळी आज दिवसभर ही अशीच सगळ्या नागरिकांची रीग आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। एवढंच नाही तर या सगळ्या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य देखील महत्त्वाचं आहे। या मंदिरात जेव्हापासून पालखी सुरू झाली तेव्हापासून पालखी याच मंदिरात येते आणि दर्शनासाठी ठेवली जाते। उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती, भद्र जाती विठ्ठलाचे। आणि हे सगळा जो रीग आपल्याला पाहायला मिळतोय तो पुणेकरांची गर्दी आहे आणि त्या पुणेकरांच्या प्रत्येक पुणेकरांच्या मनात या माऊलींच्या दर्शनाची आज दिसती आहे। अक्षरशः आज पुण्यात पावसानं जरा उघडीप दिली आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे अनेक पुणेकर घराबाहेर पडून माऊलींच्या दर्शनासाठी वारी अनुभवण्यासाठी वारीतला प्रत्येक वारकरी अनुभवण्यासाठी बाहेर पडल्याचं दिसतंय। आणि एवढंच नाही तर या ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेताना देखील दिसते। आज संध्याकाळी आणि आज संध्याकाळपर्यंत अशीच गर्दी या मंदिरासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं तर उद्या सकाळी ही पालखी समोर सासवडकडे मार्गस्थ होणार आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।